शकतो आणि पाकामध्ये लवकर मुरत नाही. तर त्यासाठी अगदी हलकीशी कच्ची ठेवायची, खूप जास्त कच्ची ठेवायची नाही, नाहीतर ते पिठाळ लागू शकतं. आणि एका चाळणीमध्ये मी काढून ठेवते. अशाच प्रकारे बाकीची आपण शेव पाडून घेणार आहे. कारण शेवेचे लाडू करत असताना आपल्याला शेव चुरावी लागते आणि खूप जास्त एकदम चुरायला घेतली तर हाताला भाजू शकतं. त्यामुळे मी आता 2-3 जसे होतील साचे त्या प्रकारे मी इथं आता चुरून घेणार आहे. आणि अगदी थोडं थोडं करत मी चुरून घेतलं होतं पहिल्यांदाच. आणि आता सगळ्या झालेल्या आहेत. तर बाकीची मी जी शेव आहे ती पुन्हा एकदा चुरून घेतली, जेणेकरून एकसंगपणा होईल. आणि आता पातेल्यामध्ये मी आपण पाक करायला सुरुवात करूया. तर इथं मी जेवढे पीठ होतं तितकी साखर घेतलेली आहे आणि साखर भिजेल इतकंच पाणी घालून घ्यायचं आहे. तर आता पाक इथं मी